ब्रेकनंतर बातमी विदर्भातून। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, कारण राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजू पारवे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि राजू पारवे हे थोड्याच वेळात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच विदर्भामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। आमदार राजू पारवे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी सोपवलेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये म्हणजे राजू पारवे गजानन थोडंसं थांबवते तर आपण पाहतोय राजू पारवे हे थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। राजू पारवे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि पारवे हे रामटेकमधून आता शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा लढवणार आहेत। तर राजू पारवे यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी लिहिलेलं हे पत्र आपण पाहतोय आणि आता थोड्याच वेळात ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेत आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राजू पारवेंनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि सोबतच आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे। नक्कीच राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या उपस्थितीमध्ये ते थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असणार आहे। त्यांच्यासोबत आता भाजपचे नेते आमदार बंटी भांगडिया सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। हो गजानन, थोडंसं थांबवते तर स्वतः राजू